गेले. सकाळी आणलेल्या तेव्हा या कळ्या होत्या आणि आता हे फुललेत. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आता आपण आलो आहोत रवणं शोधायला. कुठे मिळतील? या हिरव्यागार रानात कुठेतरी नाजूक अळंबी लपून बसलेली आहेत. आपल्याला फक्त त्यांना शोधायचं आहे. सुरुवातीला मला वाटलं की किती सोपं असेल, पण नंतर कळलं की हा किती मोठा टास्क आहे. मम्मी पप्पा बोलले मला आणि आजोबा बोलले की काय पांढरं पांढरं दिसतं का बघ, आणि मला आज सगळंच पांढरं दिसतं. पान पण पांढरं दिसतं. आजोबांना काहीतरी दिसलंय, चला जाऊया. ही बघ, ही बघ, याला अल्बी बोलतात. ही बघ, बघ, ही वेगळी आहे. ही बघ, ही नाही, ही अल्बीच आहेत. ती ही अल्बी आहेत. वेगळी आहेत. ही बघ, पण ती त्या टायमाला तू ही बघ वेगळी पप्पा. अगं वेगळी ना. मी या इथून त्या तिथे, या झुडपातून त्या झुडपात बऱ्याच ठिकाणी अळंबी शोधली, पण अळंबी काही मिळतच नव्हती. हे जास्तच काहीतरी घालायला लागलं. काय दिसणार ह्याच्यात? ते नाही तिकडे तर होय भेटत का बघ. रेनकोट आणि छत्री, चावी ओपनच्या बाईकला तशीच आहे. हिला बोलतात भारग्याची भाजी. समजलं काय? ही बघ, ह्याची भाजी बनवतात. ही बघ, ही भारगीची भाजी बघ. वाज बघ कसा आहे तो. वाज दिला की फक्त मेकअप करून घ्या. वाज दिला की फक्त मेकअप करून घ्या. जर ठीक आहे. समोर खूप सुंदर सह्याद्री आहे. मोर आहेत कुठे बस. एवढा आवाज पण जाणार, मोर काय एका जागी राहणार. हे काय काजू. दुसरा दिवस. आजही आम्ही खूप फिरलो. तुम्हाला वाटलं असेल की मी हरले, पण अजून आम्ही हरलो नाही आहोत. आम्ही अळंबी शोधूनच राहणार. परत 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 आता तिथून जा ना. नाही मला तो चाकू बंद कर पहिला. तो चाकू स्वतःलाच गुपून घेशील. बंद कर. काय बोलू रस्ता म्हणा. कोणतरी आहे. हा मोर आहे वाटतं. थांब, आवाज येत होता. मोर दिसला तर अजून चांगलं होईल. अळंबी दिसले तर अजून चांगलं होईल. चल आजोबा शोधतात. आम्ही 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, अगदी 4थ्या दिवशी अळंबीचा शोध घेतला, पण ती काही मिळालीच नाहीत. पण पुढे काय गंमत झाली ते पहा.
आम्ही गावी एवढी धावपळ केली आणि आजी एकदम आरामात आळंबी घेऊन तयार. आजी, आम्ही गावी खूप दिवस मशरूम शोधले पण आम्हाला एकदाही नाही मिळाले. तुला कुठे मिळाले? मला वज्रेश्वरीला हे मिळाले. हे खास तुझ्यासाठी घेऊन आलो आम्ही. गावी तुला शोधत होतीस तर नाही मिळाले ना, म्हणून स्पेशल तुझ्यासाठी. थँक्यू. खरंच चमत्कार आहे. द मॅजिक ऑफ आजी. आपण जंगलात शोधत हिंडत राहिलो आणि आजी आपल्या मस्त अंदाजात थेट आळंबी घेऊन आली. चला आता आपण आजीकडून शिकूया ही खूप इगो असलेली भाजी कशी बनवतात ते. जास्त बारीक नाही करायचे, थोडे थोडे असे हे करायचे. सुरीने पाहिजे तर सुरीने करायचे, असे छोटे छोटे करायचे. हा, हे पण तोडायचं. कळलं? लय बारीक करू नको. बारीक कुठे करते बघा. जाडसरच ठेव. मशरूम बारीक करणं खूपच इझी असतं पण ते वॉश करणं, त्याची माती काढणं खूपच कठीण असतं आणि त्याला खूप वेळ जातो आणि हे इझिली होतं. किती सॉफ्ट आहेत ना हे, अगदी स्पंज सारखे. ओ वाव, मशरूम्स. हे गावठी मशरूम खूपच रेअरली मिळतात आणि विकत घ्यायला गेलो तर खूपच महाग असतात. मी जेव्हा गावी होती तेव्हा काकींनी मला आणून दिलेले आणि ती भाजी खूपच टेस्टी झालेली. त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल त्याची लिंक मी आय बटनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही नक्की बघा. केवढं तेल टाकायचं? होत अजून. हा बस. ओके. तेच चांगलं. एवढी टेचायची? हो, जरा थोड्या वेळ टेचली की त्याचा सुगंध छान येतो. बस आता हे थोडस असं काढू. हा, नाहीतर चमच्याने टाकायचं. आता लसूण आणि मसाला थोडासा भाजून घ्यायचा. आता आपला मसाला भाजून झालेला आहे आणि आता आपण मशरूम टाकणार आहोत. आता थोडे टाकलेच आहेत ना, चांगले ढवळून घे. ओके. व्यवस्थित ढवळून झाले ना मग अजून टाकायचे. हा, किंवा अजून टाकायचे. छान ढवळते. थँक्यू. निम्म टाकायचंय अजून. हा, निम्म म्हणजे निम्म टाकायचंय. अच्छा. हा. हा, अजून. हा बस. आता जरा ढवळून घे, त्यानं पाणी सुटतं ना. लागलं तर आपण परत रिटर्न टाकू. टाक नंतर. हा, तुझे हात दुखले असतील ना, म्हणून मम्मीला सांगितलं. पाणी सुटलं तुला. म्हणून हे अगोदर सांगितलं. मसाला भाजून घ्यायला. ढवळू मी. हे एवढे मशरूम ढवळणं खूप टफ आहे, त्याच्यासाठी मोठी कढई पाहिजे. नवीन रेसिपी येणार आहे की मटका कुल्फी कशी बनवायची, ज्याच्यात आईस्क्रीमच नसतं अशी दाखवणार. ओके. किती? एवढं? खरं? हा, एवढं टाक. अजून एक एवढा चमचा टाक.
हा बस बस. हे रॉक सॉल्ट आहे. आता आपण झाकण लावून घेऊया. ही भाजी शिजायला वेळ लागत नाही म्हणून थोड्या वेळ शिजवून घेऊया. चला आता आपण वाट बघूया ही भाजी कधी शिजते. भाजी शिजेपर्यंत मी माझं फेवरेट काम करत होती. आत्तूला सतवायचं. आता भाजी शिजली आहे आणि आता आपण ती आजीबरोबर टेस्ट करणार आहोत. ज्वारीची भाकरी, कांदा आणि मस्त मशरूमची भाजी. आता आपण ही आजीबरोबर टेस्ट करूया. चला. आजी, आता भाजी कशी झाली ते टेस्ट करून सांग मला. आपण बघूया ना दोघींनी पण कसे झाले ते. तू पण घे. आधी तू टेस्ट कर. मी करते. अगं गरम आहे. थोडं कर. खूप छान झाले. मस्त काही बनवलीच. टेस्ट छान आहे. थँक्यू. मी टेस्ट करू. चौकश. खूप छानच झाली आहे भाजी. हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. आजी, आता भाजी कशी झाली ते टेस्ट करून सांग मला. आपण बघूया ना दोघींनी पण कसे झाले ते. तू पण घे. आधी तू टेस्ट कर. मी करते. अगं गरम आहे. थोडं कर. हे आजीने पण आजोबांसारखी ऍक्टिंग केली आणि आम्हाला एवढं हसायला आलं ना. आजोबा पण शॉक झाले बघून. वाव, छान झालं या. हे काय हसकालास. ऍक्टिंग करायला सांगायची नाही. पप्पा पप्पा नॉर्मल, एवढं नाही. नॉर्मल. हा छान छान झालं. झालं, छान झालं. तिला बोला. मस्त छान झालं. थँक्यू. वा.